नमस्कार. आज गुरुवार अमृतवाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे श्री गुरूंचं स्मरण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज हुताशनी पौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने आपल्या परंपरेनुसार सर्व ठिकाणी आज संध्याकाळी होळी पेटवण्यात येईल आणि होळी पेटवल्यानंतर बंबा मारल्या जातील. त्या होळीचा पूजा करून त्या होळीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य तिला दाखवला जाईल. अशा तऱ्हेची ही आपली परंपरा फार पूर्वीच्या काळापासून ही चालू आहे. आपल्या माणसाच्या मनामध्ये जे जे काही सगळे दोष असतात तर ते दोष घालवून टाकावेत, जाळून टाकावेत, अशा उद्देशाने हा उत्सव सुरू झाला. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये कोणाच्या विषयी काही द्वेषभावना असेल, काही असेल, तर या होळीच्या दिवशी आपल्या मनातली जी सगळी भडस आहे ती सगळी काढून टाकावी. काय ज्या शिव्या द्यायच्या आहेत त्या सगळ्या आज द्याव्यात आणि उद्यापासून एक चांगल्या दिवसाला सुरुवात करावी. सगळ्यांनी एकमेकांची भांडणं संपवावीत, एकमेकांची केलविष या होळीमध्ये हे जाळून टाकावीत, अशाही तऱ्हेचा भाव हा या होळीमध्ये होता. अनेक पौराणिक कथा या होळीशी या जोडलेल्या आहेत. मग एक राक्षसी, तिचं त्यात हिरण्यकश्यपूची बहीण हुताशनी, तिचं उदाहरण असेल, दुंदुभी या राक्षसिणीचं उदाहरण असेल, किंवा शंकरांनी मदनाला तिसरा डोळा करून त्याला जाळून टाकला, तो त्याचा संदर्भ असेल. अशा अनेक गोष्टी या पौराणिक काळामध्ये सुद्धा या होळीशी या जोडलेल्या आहेत. प्रामुख्याने या परंपरेमध्ये जी होळी करतात त्याच्यामध्ये एरंडाचं झाड हे त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि बाकीची लाकडं जोडून ही हुताशनीला गाईच्या गोवऱ्या, शेणाच्या गोवऱ्या या लावल्या जातात आणि मग तो अग्नी तिथे प्रज्वलित केला जातो कापूर टाकून. मग त्याला श्रीफळ वगैरे अर्पण केलं जातं, हार फुलं वाहिली जातात, त्याला पाण्याची एक प्रदक्षिणा घातली जाते आणि मग या होळीची पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून 5 दिवस असा उत्सव चालतो. ते वसंत ऋतूचं आगमन आणि त्या वसंत ऋतूचा स्वागत अशा तऱ्हेचा हा उत्सव आणि शेवट त्याचा रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांवर रंग उधळून, ज्याप्रमाणे सृष्टी ही वेगवेगळ्या फुलांनी नटलेली आहे, नवीन पालवी आलेली आहे, आम्रवृक्षांना आंबे हे मूळ धरता आहेत, अशा तऱ्हेची सगळी दृष्टी अनेक फुलांनी सगळं रान वन सगळं हे मोहित झालेलं आहे, रंगबिरंगी झालेलं आहे. आणि त्या रंगबिरंगी याच्यामध्ये आपणही मनुष्य हे वेगवेगळे रंग जे मानवी मनाचे आहेत तेही टाक्यामध्ये, त्याच्यामध्ये प्रेमरंग हाही महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या दिवशी राधा आणि कृष्ण यांची जी प्रेमगाथा आहे त्या प्रेमगाथेनुसार राधा कृष्ण यांचा रंगोत्सव हा साजरा केला जातो. आणि जे निरपेक्ष प्रेम ही आपल्या संस्कृतीची देणगी आहे, ती देणगी ही आठवली जाते. तर अशा तऱ्हेचं ह्या होळीचा सण हा केला जातो. आमच्या संतांनीसुद्धा या होळीमध्ये होळीच्या दृष्टीने अनेक आध्यात्मिकदृष्ट्या त्याचं रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये संत जनाबाईंची रचना ही फार सुंदर आहे. संत जनाबाई असं म्हणतात की कराया साजरा होळिकेचा सण मनाचे स्थान निवडले. तर हा होळिकेचा सण मला साजरा करायचा आहे आणि ते करताना होळी कुठे करावी
त्याचं स्थान काय, तर मी मनाचं स्थान निवडलेलं आहे. आपलं जे मन आहे हे नेहमी चंचल आहे. त्याला कितीही दाबायचं म्हटलं तरी ते दाबू शकत नाही. ते कुठेही उड्डाण करतं. त्या मनोवेग, मारुतीचं वर्णन आहे की मनोजवम मारुती तुल्य वेगम, त्या मनाच्या वेगाहून वेगवान असलेला असा हा मारुती आहे. तर असा हा मनाचा वेग हा आज इथे आहे तर उद्या तिथे, किंवा या क्षणाला इथे आहे तर एका क्षणाला तू अमेरिकेमध्ये सुद्धा मन पोचतं. तर असंही मन चंचल आहे. एखादा सात्विक विचार त्याच्यामध्ये आल्यानंतर मध्येच एखादा वासनेचा विचार त्याच्या मनामध्ये हा येऊ शकतो. तर म्हणून या होळिकेचा सण साजरा करण्यासाठी संत जनाबाईंनी स्थान कुठलं निवडलं, तर ते मनाचं स्थान निवडलेलं आहे. त्यापुढे म्हणतात, ऐसे हे साधन ऐसे हे स्थान साधने सरावले, भक्तीने शिंपिले केले सिद्ध. तर या मनाची होळी करायची आहे. मनाचं स्थान नक्की केलेलं आहे. मनामधले दुर्गुण आहेत त्याची होळी करायची आहे. आणि असं करताना त्याचं जी ज्ञानसाधना आहे, तपसाधना आहे, ती तपसाधना करून त्या मनाची मशागत अशी केलेली आहे, त्याला होळीला सिद्ध केलेलं आहे. आणि ती मनाची मशागत करताना भक्तीचं पाणी त्याच्यामध्ये शिंपलेलं आहे. त्या जागेवर होळीची जागा नक्की करताना ती जमीन आधी सारवली जाते. ती सारवली झाल्यानंतर त्याच्यावर पाणी शिंपडलं जातं आणि नंतर खड्डा काढला जातो. त्याप्रमाणे या मनाची मशागत करून ते चांगलं सारवलेलं आहे. आणि ते सारवून त्याच्यामध्ये भक्ती ही शिंपलेली आहे. आणि ते साधनं, ते स्थान हे सिद्ध केलं आहे. पुढे म्हणतात, त्या स्थानी खळगा समर्पणाचा केला, त्यात उभा केला अहंकार एरंड. आता होळी करायची आहे, मनातल्या वाईट गोष्टींची होळी करायची आहे. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी जो खळगा केला तर तो समर्पणाचा केला, की भगवंताला सगळं समर्पण करायचं आहे. या होळीमध्ये सगळं समर्पण करायचं आहे. जे वाईट आहे ते टाकून द्यायचं आहे, चांगलं आहे ते घ्यायचं आहे. तर म्हणून हा जो खळगा केला आहे तो समर्पणाचा खळगा केला आहे. आणि त्याच्यामध्ये जो एरंड उभा केला आहे तो अहंकार एरंड केला आहे. मी आहे, सगळं माझ्यामुळे आहे, मीच सगळं करू शकतो, हे सगळं जग माझ्यामुळे आहे, हे घर आहे ते मी चालवतो, मी याच्यावर उपकार केले, मी त्याचं भलं केलं. अशा तऱ्हेचं आपल्या मनातला जो मी जो आहे, असा जो अहंकार आहे, त्या अहंकाराचा एरंड हा त्या होळीमध्ये उभा केला. नंतर रचोनिया ते लाकडे वासनांची. तर जी मनामध्ये ज्या सगळ्या वाईट वासना आहेत वेगवेगळ्या, की ज्या वासनांमुळे मनुष्य हा अधोगतीला जातो, तर त्या सगळ्या वासनांची ही लाकडं ही आता त्या अहंकार या एरंडाभोवती ही उभी केलेली आहे. इंद्रिये गोवर्यांची रासबली. आणि हे वासनांची साधनं काय, तर ती इंद्रिय आहेत. इंद्रियांच्या द्वारे या कृती केल्या जातात, बऱ्या वाईट कृती केल्या जातात. म्हणून मनाच्या दृष्टीने ही इंद्रिय त्याला साथ देतात. त्यामुळे या इंद्रियांच्या गोवर्या ह्या तयार केलेल्या आहेत. तर त्या गोवर्या त्यांची रास त्या ठिकाणी ही लावलेली आहे. नंतर गुरुकृपा तैल रामनाम धृत अर्पिले तयात ऐसे केले. असं सगळं त्या ठिकाणी उभं केलं. अहंकार उभा केला, वासनांची लाकडं उभी केली, इंद्रियांच्या गोवऱ्या उभ्या केल्या. आणि मग त्याच्यामध्ये काय टाकलं, तर त्याच्यामध्ये जी गुरुकृपा आहे त्याचं तेल टाकलं. की ही सगळे आमच्या मनातली जी दुर्व्यसनं आहे, दुर्वासना आहेत, दुर्गुण आहेत, हे सगळे नष्ट करून एक चांगलं मनुष्य म्हणून आम्हाला जगायचं आहे. आणि म्हणून हे जगत असताना ह्या ज्या आमच्या मनातील येणाऱ्या वेगवेगळ्या वाईट गोष्टी आहेत, तर त्यांचं आम्हाला दहन केलं पाहिजे, त्यांचं होळीमध्ये अर्पण केलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी तेल कुठलं वापरायचं आहे, तर गुरुकृपेचं वापरायचं. कारण गुरु सांगणार काय चूक आहे, काय बरोबर आहे.
तर त्यामुळे त्या गुरुकृपेची जी आम्हाला सावली जी मिळालेली आहे, त्यांनी जो उपदेश केलेला आहे, त्याचं तेल आता या होळीमध्ये आम्हाला या लाकडांवर टाकायचं आहे, या वासनांवर टाकायचं आहे. आणि रामनाम धृत आणि रामनामाचं तूप, की ज्या रामनामाने सगळं तरलं जातं. सर्व जगामध्ये उरलं काय तर राम. तर भगवान शंकरांनी जे सगळं ज्ञान होतं ते सगळ्यांना वाटून टाकलं आणि स्वतःजवळ फक्त 2 अक्षरं ठेवली. ती 2 अक्षरं कोणती? तर राम. ही अक्षरं भगवान शंकरांनी ही आपल्याजवळ ठेवली आणि त्याचा जप ते आपल्या तपस्याच्या याच्यामध्ये करतात. असं तो रामनाम जो आहे की ज्याने भवसागर पार करता येतो, असं जे रामनाम की ज्याने वाल्याचं वाल्मिकी तयार केला, असं जे रामनाम की त्या रामनामाने सर्वजण भवसागर पार करून गेले. सगळ्या संतांनी रामनामाचं वर्णन केलेलं आहे. एताम राम बलोपेताम रक्षायाम सकृती पठे सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. हे रामनामाचं धृत हे त्याच्यामध्ये अर्पैले करतं, अर्पिले तयात ऐसे केले, असं केलं. मग काय झालं? रेखिली भोवती सत्कर्म रांगोळी. मग जी काय आम्हाला जी काही सत्कर्म करता येतील ती जी आमची सत्कर्मांची आम्ही रांगोळी या होळीभोवती काढली. कुठलंही कार्य करताना जी चांगलं कार्य जे आहे त्याची रांगोळी काढावी, त्याची कलाकुसर करावी. म्हणून त्या होळीच्या भोवती सत्कर्माची रांगोळी ही जनाबाई काढतायत. आणि भावरंगाचे मेळी शोभिवंत. तर आमच्या मनामध्ये जो सगळा भावरंग आहे, परमेश्वराविषयी जे सगळं प्रेम आहे, चांगलं करण्याची इच्छा आहे, स्वतः चांगलं व्हायची इच्छा आहे, काहीतरी जीवनामध्ये घडवणं हे आमची जी इच्छा आहे, ज्याच्यासाठी हा आमचा जन्म आहे ते शोधून त्यासाठी पुढील काळ घालवणं, अशा तऱ्हेची इच्छा ही मनामध्ये ठेवणं. तर असा जे भावतरंग आहे त्याचा रंग त्याच्यामध्ये टाकून अशी शोभिवंत रांगोळी ही काढलेली आहे. वैराग्य अग्निशी तया ते स्थापिले. आणि मग नंतर त्या होळीमध्ये वैराग्याच्या अग्नीची ही स्थापना केलेली आहे. की सगळं माझं मीपणा हा सगळा सोडून वैराग्य धारण केलेलं आहे. आणि या वैराग्याच्या अग्नीमध्ये आता हे सगळं आम्हाला हे सगळं टाकायचं आहे. आणि म्हणून त्या वैराग्याचा अग्नी त्या ठिकाणी स्थापन केल्यानंतर त्या ज्या स्थानाला आहे त्या होळीला ती होळी राहिली नाही आहे, तर त्याला आता यज्ञरूप प्राप्त झालेलं आहे. ज्या ठिकाणी इंद्राला, देवादिकांना, अग्नीला आहुती दिल्या जातात आणि म्हणून मग वेगवेगळ्या मंत्र म्हटले जातात, त्या मंत्रांनी आहुती दिल्या जातात, तेव्हा तो यज्ञ ठरतो. चांगल्या गोष्टी ज्या केल्या जातात त्या चांगल्या गोष्टी सातत्य करण्यामुळे त्याला यज्ञ असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी वैराग्य या अग्नीची स्थापना केल्यानंतर तो यज्ञरूप अशी ती होळी झालेली आहे. दिधली तयाने विषय पक्वान्नवती. मग त्यात आहुती आम्ही कुठल्या दिल्या? तर विषयांची पक्वान्न म्हणून आहुती ही त्याच्यामध्ये या यज्ञामध्ये आम्ही दिली. आणिक पूर्णाहुती षड्रिपू श्रीफळ. तर आमचे जे षड्रिपू आहेत, काम, क्रोध, दंभ, मोह, असे जे आमचे षड्रिपू आहेत, त्या षड्रिपूंचं श्रीफळ हे त्या वैराग्य अग्नीला हे अर्पण केलेलं आहे. झाले सर्वभूत वैराग्य अग्नीत जाणावया तेथ नुरले काही. तर हे सगळं त्या वैराग्य अग्नीमध्ये हे सगळं जळून नष्ट झालं. मग त्या आमच्या विषय वासना असतील, त्याच्यानंतर आमचे षड्रिपू असतील, दुर्गुण असतील, हे सगळे त्या अग्नीमध्ये, वैराग्य अग्नीमध्ये, त्या होळीमध्ये आम्ही जाळून टाकले. मग शेवटी जनाबाई म्हणते, वाळ्या म्हणे जनी ऐसी व्हावी ऐसी होळी. म्हणून हे जनता जनार्दनानो, जे ऐकतायत ते सगळ्यांनी ऐसी होळी व्हावी, जेने मुक्ती
जेने मुक्ती दिवाळी अखंडित, की त्याने मुक्तीची दिवाळी ही अखंडित ही तुमच्या जीवनामध्ये राहील. आणि म्हणून होळीचा हा परंपरेचा सण करताना जी भावना आपल्या संस्कृतीने ठेवलेली आहे ती भावना मनामध्ये घेऊन आजच्या या हुताशनी पौर्णिमेला आपण सर्वांनी त्याच्यामध्ये आपले दुर्गुण हे नाहीसे करून जे जे म्हणून वाईट आहे त्याचा नाश हो अशी इच्छा मनामध्ये धरून आपलं जीवन, इतरांचं जीवन हे सुखी करावं आणि सगळ्यांच्या सुखी जीवनासाठी त्या हुताशनेची प्रार्थना करावी असं जनाबाई हे आपल्याला या अभंगातून सांगतायत. तुकाराम महाराज सुद्धा तसंच म्हणतात. ते म्हणतात, दैन्य दुःखा न येती जवळी दहन ते होळी होती तेत. या होळीमध्ये आम्ही काय केलं आहे तर दैन्य आणि दुःख हे आमच्या जवळ येत नाहीत, कारण आम्ही त्यांनी त्याची कधीच आम्ही त्याची होळीमध्ये त्याचं दहन करून टाकलेलं आहे. मानसिक स्थितीच आम्ही अशी बनवलेली आहे की आमच्या जवळ दैन्य आणि दुःख हे येणारच नाही, अशी आम्ही आमची मानसिक स्थिती ही तयार केलेली आहे. सर्व सुखे येती माने लोटांगणी, कोण यासी आणि दृष्टी पुढे. आणि दैन्य आणि दुःख गेल्यामुळे सगळी सुख जी आहेत ती आमच्या पुढे हात जोडून उभे आहेत. ती म्हणतात, तू आमचा स्वीकार करा, आमचा स्वीकार करा. परंतु आमच्या दृष्टीपुढे ही सुख नाही आहेत. आम्ही ती सगळी अवेअर करतो. आमुची आवड संत समागम. तुकाराम महाराज म्हणतात की संत समागम हीच आमची आवड आहे. संत येती घरा तिची दिवाळी दसरा, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असे मानणारे सगळे आम्ही आहोत. जर समाजामध्ये चांगलं व्हावं असं म्हणून जे काम करतात, स्वतःची पर्वा न करता आपलं तपःपूत जीवन समाजाला अर्पण करतात, अशी जी संत मंडळी आहेत अशा सगळ्या संत मंडळींचा समागम करणं ही आमची आवड आहे. आणि कते नाम विठोबाचे. आणि दुसरी आमची आवड काय तर या पंढरीनाथाचं विठोबाचं नाव सतत घ्यावं, त्या परमेश्वराचं नाव सतत घ्यावं ही आमची आवड आहे. तुका म्हणे पोटी असा आठविला देव, ही आमची आवड इतकी आहे की आमच्या हृदयामध्ये, आमच्या अंगामध्ये हा देव हा अगदी भिनून गेलेला आहे. आमच्या रोमारोमामधून हा विठ्ठल नाचतो आहे. इतकी आम्हाला त्याची गोडी लागलेली आहे. आणि संतांनी आमच्यावर एवढी कृपा केलेली आहे की हा पंढरीनाथ हा आमच्या हृदयीचा स्वामी झालेला आहे. किंबहुना तो आमचं सर्वस्व झालेला आहे, तो आमच्यामध्ये सामावलेला आहे. असा हा पंढरीचा विठू. न्यूनतो काय कोण आम्हा. मग आम्हाला कसले न्यून आहे की जो परमपिता भगवान आहे, जो विष्णू आहे, जो विठ्ठल आहे, तो आमच्या अंतरंगामध्ये सामावलेला आहे. त्याच्यामुळे सर्व काही चांगलं करण्याची आमची बुद्धी ही कायम राहील आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत राहू. मग आम्हाला कोणते न्यून राहील बरं. अशा तऱ्हेचं जगद्गुरू तुकाराम महाराज या होळीच्या संदर्भामध्ये हे म्हणतात. अशा या संतांनी आपल्याला कायम हे मार्गदर्शन केलेलं आहे. आज इतकी वर्ष झाली पण संतवाणी ही अमर आहे आणि त्या संतवाणीच्या अमरत्वामुळे आम्ही सर्वजण या आमच्या संस्कृतीची ही पूजा करतो आहोत. म्हणून आमच्या परंपरा आता आम्हाला जपल्या पाहिजेत. त्या परंपरा जपताना जे पर्यावरण आहे त्याची काळजी आम्हाला घेतली पाहिजे. आता काही झाडं तोडण्याची आवश्यकता नाही. एरंड सगळीकडे वाढतात. एरंडाचं झाड हे लावलं जातं, पण त्याच्याबरोबरीने या होळीमध्ये गोवऱ्या, गोकुष्ठ की गोवीच्या शेणापासून जे केवळ जळणासाठी म्हणून तयार केलेले आहेत असे गोकुष्ठसुद्धा असे तयार केलेले असतात. त्यामुळे पर्यावरण बरसवणारी झाडं न तोडता ही सात्विक होळी ही आपण आता ही केली पाहिजे. आणि त्यानुसार अनेक ठिकाणी तसे प्रयत्न आणि समारंभ हे होत आहेत. त्याच्यानंतर रंगांचं सुद्धा कोरडा रंग खेळा, नैसर्गिक रंग खेळा की ज्या फुलांमुळे फुलांचा रंग तयार केला जातो, फुलांचा रंग तो केला जातो. हळद आहे, कुंकू आहे, गुलाल आहे, नैसर्गिक रंग आहे. त्याच्यामध्ये कुठलाही रासायनिक बदल न करता
नैसर्गिक रंग हे खेळावेत, कोरडे रंग खेळावेत आणि एकदाच आंघोळ करावी, म्हणजे जास्त पाणी लागणार नाही. पाण्याच्या पिचकाऱ्या भरून भरून खेळावं, हे काही आता एवढं हे नाही. त्याच्यातही आनंद आहे, परंतु तो मुलांपुरता ठेवावा. मोठ्या माणसांनी कोरडी रंगांची होळी खेळावी आणि आपले हा जो रंगोत्सव आहे 5 दिवसाचा, तो 5 दिवसाचा आनंदाने या वसंताचं स्वागत करत, सगळे पशुपक्षी हे स्वागत करतायत, सगळे वनस्पती स्वागत करतायत या वसंताचं. आम्हीसुद्धा एक मनुष्य म्हणून आमच्यातलं जे न्यून आहे ते नष्ट करूया, ते मागे टाकूया आणि या वसंताचं स्वागत करूया. आणि हे स्वागत करत आम्ही पुढे जाऊया, तरच ही जी संतांनी जी आपल्याला अमृतवाणी दिलेली आहे त्या वाणीचंच काही सार्थक होईल असं वाटतं. पुन्हा एकदा श्री गुरूंचं स्मरण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.